नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASK अकॅडमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण दारूबंदी अधिनियम 1949 द महाराष्ट्र प्रोहिबिशन ऍक्ट 1949 पाहणार आहोत. हा एकूण 4 गुणांसाठी आहे. याची प्रश्न संख्या आहे मित्रांनो 2. आपल्याला अभ्यासाला असलेली कलम तर ती आहेत 22, 27, 28, 210, 210 अ, 222, 223, 224, 230, 11 ते 24 ए, 65 ते 68 ए, 68, 83 ते 86, 89, 119, 123, 126, 127 असे एवढे कलमे आहेत आपल्याला. तर आपण ते विस्तृत स्वरूपात आता पाहूयात. तर कलम 2 आहेत व्याख्या. तर 2 म्हणजे बाटलीत भरणे. कोणताही पदार्थ विकण्यासाठी पिंपातून किंवा इतर भांड्यातून काढून तो पुढील पात्रात भरणे. म्हणजे पुढील पात्र म्हणजे बाटली, बरणी, एखादी कुपी, एखादं घट किंवा इतर तत्सम पात्र समावेश पुन्हा बाटलीत भरणे. कलम 2.7 दारूचा गुत्ता. कोणत्याही व्यक्तीच्या कब्जामध्ये असलेली अशी जागा की जिथे पैसे घेऊन दारू पिण्याची किंवा इतर मादक द्रव्य सेवन करण्याची सोय केलेली असते. समावेश याच्यामध्ये अशा प्रकारच्या उद्देशाने चालवला जाणारा कोणताही क्लब त्याचा समावेश दारूच्या गुत्त्यामध्ये होतो. 2.8 देशी दारू. भारतात उत्पादन किंवा तयार केलेली सर्व प्रकारची दारू त्याला देशी दारू असे म्हणतात. कलम 2.10 विप्रकृत किंवा पिण्यास अयोग्य म्हणजे डिनेचर्ड. मनुष्याच्या सेवनास अयोग्य करण्याकरता ज्यावर विहित केलेली क्रिया केली आहे असे पदार्थ त्याला विप्रकृत किंवा पिण्यास अयोग्य असे म्हटले जाते. कलम 2.10 ए विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ डिनेचर्ड स्पिरिटस प्रिपरेशन. विप्रकृत मद्यसार किंवा विप्रकृत मद्यार्क वापरून तयार केलेला कोणताही पदार्थ त्याच्यामध्ये लाख रोगन, फ्रेंच पॉलिश, वॉर्निश यांचा समावेश होतो. कलम 2.22 मादक द्रव्य. कोणतीही दारू, कोणतंही मादक औषधी द्रव्य, अफू, राज्य शासनाने घोषित केलेले इतर कोणतेही मादक द्रव्य त्यांचा इंटॉक्सिकंट म्हणजे मादक द्रव्यामध्ये समावेश होतो. कलम 2.23 मादक औषधी द्रव्य इंटॉक्सिकेटिंग ड्रग्स. भारतातील भांगेच्या झाडाचे कॅनॅबिस सॅटिवा अल. भांगेच्या झाडाचे सायंटिफिक नाव आहे कॅनॅबिस सॅटिवा अल. पुढील घटक त्याचे म्हणजे भांगेच्या झाडाचे पुढील घटक त्याच्यामध्ये पान, बारीक देठ, फुलं, फळे येणारी बोंडे यांचा मादक औषधी द्रव्यामध्ये समावेश होतो. तसेच भांग, सिद्धी, गांजा यांचाही समावेश होतो. चरस. भारतातील भांगेच्या झाडापासून जी राळ मिळवली जाते त्याचा सुद्धा मादक औषधी द्रव्यामध्ये समावेश होतो. परत या सर्व पदार्थांचं ह्या सगळ्या टोटल जेवढी पदार्थ सांगितले त्यांचं सगळ्यांचं पूर्ण मिश्रण ते सुद्धा मादक औषधी द्रव्यामध्ये त्याचा समावेश होतो. आणि राज्य शासनाने मादक औषधी द्रव्य म्हणून घोषित केलेला इतर कोणताही पदार्थ त्याच्यामध्ये अपवाद काय असतात. अपायकारक औषधी द्रव्य अधिनियम 1930च्या कलम 2 अंतर्गत व्याख्या केल्याप्रमाणे अफू, कोका, पान किंवा औषधी द्रव्य हे अपवाद आहेत. कलम 2.24 दारू या संज्ञेमध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. त्याच्यामध्ये मद्यसार म्हणजे स्पिरिट्स, विप्रकृत मद्यसार म्हणजे डिनेचर स्पिरिट्स, वाईन, बियर, ताडी, मद्यार्कांचे बनलेले सर्व प्रवाही पदार्थ. बी राज्य शासनाने दारू म्हणून घोषित केलेला कोणताही पदार्थ मादक पदार्थ. कलम 2.30 अफू ओपियम. पुढील स्वरूपातील खसखशीचा म्हणजे पॉपी, पॅपावर सॅमनिफेरस ॲल, पॅपावर सॅमनिफेरम ॲल या झाडाची बोंड.
मूळ स्वरूपातील बोंड, कापलेली बोंड, चुरा केलेली बोंड, बोंडाची भुकटी, बोंडाचा रस, मिश्रण यापैकी काही असं त्याचा अफूमध्ये समावेश होतो. आता त्याला अपवाद काय आहे? शेकडा 0.2 पेक्षा अधिक प्रमाणात मॉर्फिन नसलेला पदार्थ. अपायकारक औषधी द्रव्य अधिनियम 1930च्या कलम 2 अंतर्गत व्याख्या केल्याप्रमाणे औषधी द्रव्य. आता मित्रांनो, कलम 2 इथे संपलेला आहे. व्याख्या होत्या, व्याख्या सगळ्या बघितल्यात आपण. आता आपण इथून पुढे कलम पाहत आहोत. तर कलम 11, मादक द्रव्य तयार करणे वगैरे यास हा अधिनियम नियम वगैरे यास अनुसरून परवानगी देणे. लायसन्स, परवाना, पास किंवा कोणतेही प्राधिकार पत्र यांच्या अटी शर्ती अधीन राहून पुढील गोष्टी कायदेशीर असतील. त्याच्यामध्ये 1, मादक द्रव्य किंवा भांग यांची आयात करणं, निर्यात करणं, परिवहन करणं, तयार करणं, बाटल्यात भरणं, विकणं, खरेदी करणं, जवळ बाळगणं, वापरणं, सेवन करणं. 2, भांगेची लागवड करणं किंवा ती गोळा करणं. 3, ताडी देणारे झाड छेदणे, त्याला परवानगी देणं किंवा ताडीच्या झाडापासून ताडी काढणं, त्याला परवानगी देणं. हे झालं कलम 11. आता कलम 11A, कोणत्याही मादक द्रव्याची विक्री करण्यास आणि त्याचे सेवन करण्यास प्रतिबंध करण्याचा किंवा त्याचे नियमन करण्याचा किंवा त्यावर निर्बंध घालण्याचा ग्रामसभेचा अधिकार. अनुसूचित क्षेत्राच्या बाबतीत पुढील यंत्रणा मादक द्रव्याच्या विक्री किंवा त्यांचे सेवन करण्यास प्रतिबंध करण्यास सक्षम असतील. ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. ह्या तिन्हींच्या मिळून पंचायती असं म्हटलं जातं. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना सगळ्यांना मिळून आपण एकच शब्द वापरू शकतो, पंचायती. ग्रामसभेमध्ये बहुमताने वरील ठराव मंजूर झाल्यास तो पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेवर तो बंधनकारक असतो मित्रांनो. म्हणजेच कसं, ग्रामसभा आणि अनुसूचित क्षेत्र यांचा अर्थ पुढील कायद्यात नमूद केल्याप्रमाणे असेल. म्हणजे ग्रामसभा म्हटलं की ग्रामपंचायत अधिनियम घ्यायचा. ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि अनुसूचित क्षेत्र पण त्यामध्ये सांगितलेले आहे. आणि पंचायत समिती आणि झेडपी म्हटलं की मग महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम जो 1961ला अस्तित्वात आला त्याच्यानुसार झेडपीचा आणि पंचायत समितीचा अर्थ घ्यायचा. कलम 12, दारू तयार करण्यास किंवा दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधण्यास किंवा चालवण्यास मनाई. या कलमा अन्वये पुढील कृत्यांना मनाई करण्यात आलेली आहे. तर ती काय? दारू तयार करणं, दारूची भट्टी किंवा दारूचा गाळण्याचा कारखाना बांधणं किंवा चालवणं, दारू आयात करणं, निर्यात करणं, परिवहन करणं, ती जवळ बाळगणं किंवा विकणं किंवा विकत घेणं, या सर्व गोष्टींना कलम 12 अन्वये बंदी घालण्यात आलेली आहे किंवा मनाई आहे. कलम 13, दारूची विक्री वगैरे करण्यास मनाई. दारू संदर्भात पुढील कृत्यांना मनाई करण्यात आलेली आहे. दारू विकण्यासाठी ती बाटलीत भरणं, तिचं दारूचे सेवन करणं किंवा ती वापरणं किंवा दारू तयार करण्यासाठी साधन साहित्य वापरणं किंवा ते जवळ बाळगणं. आता बाटलीत भरणं याचा अर्थ काय? जरी त्या जागी मद्य निर्मिती केली जात नसली तरी देखील विक्रीच्या हेतूने एका भांड्यातून ती दुसऱ्या भांड्यात ओतणं असा असून त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद केलेली आहे. कलम 14, मादक औषधी द्रव्य निर्यात करणं, आयात करणं, परिवहन करणं, ते विकणं, ते तयार करणं वगैरे यास मनाई. आता कोणतंही मादक द्रव्य, औषधी द्रव्य आयात करणं, निर्यात करणं, परिवहन करणं किंवा जवळ बाळगणं, भांगेची लागवड करणं किंवा ती गोळा करणं, मादक औषधी द्रव्य तयार करण्याकरता साधन साहित्य वापरणं किंवा ते जवळ बाळगणं, मादक औषधी द्रव्य विकणं किंवा विकत घेणं, त्याचं सेवन करणं, ती वापरणं किंवा ती तयार करणं, या सर्वांचा समावेश कलम 14 मध्ये येतो. आता कलम 15, आता गोड ताडीची आयात, निर्यात, परिवहन, विक्री वगैरे करण्यास मनाई. म्हणजे काय? गोड ताडी किंवा निराच्या बाबतीत पुढील कृत्यांना मनाई आहे. आयात करणं, निर्यात करणं, परिवहन करणं, ती जवळ बाळगणं, बाटलीत भरणं, विकणं किंवा विकत घेणं, या सगळ्यांना कलम 15 अन्वये गोड ताडीच्या बाबतीत प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
कलम 16 ताडी देणारी झाड छेदण्यास व त्यापासून ताडी काढण्यास मनाई. आपल्या मालकीच्या किंवा आपल्या कब्जात असलेल्या ताडी देणाऱ्या झाडा संदर्भात पुढील कृतीस मनाई करण्यात आलेली आहे. ताडीचं झाड छेदणं किंवा तशी एखाद्याला परवानगी देणं, ताडी काढणं किंवा तशी त्याला परवानगी देणं, हे कलम 16 मध्ये त्याला मनाई करण्यात आलेली आहे. कलम 17 अफू जवळ बाळगणे यास मनाई. अफूच्या संदर्भात पुढील कृत्यांना मनाई करण्यात आली. तर काय? जवळ बाळगणं, परिवहन करणं, आयात करणं, निर्यात करणं, विकणं, विकत घेणं, सेवन करणं किंवा ती वापरणं. कलम 18 अज्ञान व्यक्तींना मादक द्रव्य विकण्यास मनाई. लायसन दिलेल्या कोणत्याही विक्रेत्याने किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीने अज्ञान व्यक्तींना मादक द्रव्य विकता कामा नये किंवा देता कामा नये. आता अज्ञान व्यक्ती म्हणजे काय? तर 18 वर्षापेक्षा कमी असलेली कोणतीही व्यक्ती. गोड कलम 19 ताडी विकण्यास मनाई. आता हे कलम वगळण्यात आलेलं आहे, परंतु कलम 19 लक्षात असू द्या, ताडी विकण्यास मनाई. कलम 20 चरसाचे उत्पादन करणे वगैरे यास मनाई. आता चरसाच्या बाबतीत पुढील कृत्यांना मनाई करण्यात आली. तर काय? उत्पादन करणं, तयार करणं, जवळ बाळगणं, आयात निर्यात करणं, परिवहन करणं, विकत घेणं, विकणं, सेवन करणं आणि ती वापरणं, या सगळ्यांना चरसाचं कलम 20 चरस या चरसाच्या बाबतीत या सर्व गोष्टींना मनाई करण्यात आलेली आहे. कलम 21 विप्रकृत केलेल्या मद्यसारात बदल करणे. आता विप्रकृत केलेल्या मद्यसारात कोणी पाणी मिसळणं किंवा त्यात कोणतेही बदल करणं किंवा तसा प्रयत्न करणं, तर असे बदल केलेले मद्यसार जाणीवपूर्वक जवळ बाळगणं, याच्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे. कलम 21A विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थात बदल करणं. आता या कलमान्वये विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थात पाणी मिसळणं किंवा कोणताही बदल करणं किंवा प्रयत्न करणं आणि असा विप्रकृत केलेला मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ हा जाणीवपूर्वक जवळ बाळगणं, या बाबतीत या कृतीला या कलमान्वये मनाई करण्यात आलेली आहे. कलम 22 कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून वापरण्यास परवानगी देण्यास मनाई. आता या कलमान्वये कोणतीही जागा दारूचा गुत्ता म्हणून उघडणे किंवा वापरणे, अशा जागेवर देखरेख ठेवणे, व्यवस्था पाहणे, नियंत्रण ठेवणे किंवा कोणत्याही मार्गाने सहाय्य करणे, या सर्व बाबींना मनाई करण्यात आलेली आहे. कलम 22A नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिकाखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीने मादक दारूसाठी औषधोपचाराचे औषधपत्र देण्यास मनाई. या कलमान्वये नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिकाखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीने मादक दारूसाठी औषधोपचाराचे औषधपत्र देण्यास मनाई करण्यात आलेली आहे. संबंधित व्यक्तीची काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर अशा व्यक्तीने मादक पदार्थांचा वापर केल्यास त्याला दुखण्यापासून आराम मिळेल असे नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाला सद्भावनापूर्वक वाटत असले पाहिजे. अशा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाने पुढील बाबी नमूद करून ठेवल्या पाहिजेत. त्या व्यक्तीचं नाव, पत्ता, औषधपत्र देण्याची तारीख, उपयोग करण्याबाबत सूचना, सेवन करण्याचे प्रमाण व वेळा, तसेच अशा औषधपत्राची एक प्रत आवश्यक नोंदीसह ती देण्याच्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत जपून ठेवली पाहिजे. कलम 23 मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करण्यास अथवा जनतेतील एखाद्या व्यक्तीस अपराध करण्यास चिथावणी किंवा उत्तेजन देण्याच्या हेतूने कोणतेही कृत्य करण्यास मनाई. या कलमांतर्गत पुढील चिथावणीस मनाई आहे. कोणत्याही व्यक्तीस कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करणे किंवा देऊ करणे. आता या अधिनियमातील अपराधास चिथावणी देणं, अधिनियमान्वये केलेल्या नियमांचा, विनियमांचा किंवा आदेशांचा भंग करण्यास चिथावणी देणं, अधिनियमान्वये दिलेले लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकार पत्र यांच्या शर्यतीचा भंग करण्यास चिथावणी देणं, या बाबतीत मनाई केलेली आहे.
कलम 24 मादक द्रव्य वगैरे या संबंधीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यास मनाई. या कलमांतर्गत जाहिरातीद्वारे पुढील बाबीस मनाई असेल. या जाहिरातीद्वारे कोणत्याही व्यक्तीस कोणतेही मादक द्रव्य किंवा भांग वापरण्याची विनंती करणे किंवा ते देऊ करणं. जाहिरातीद्वारे पुढील कृत्यास मनाई. अधिनियमातील अपराधास चिथावणी देणं, नियमाचा किंवा विनियमाचा किंवा आदेशाचा भंग करण्यास चिथावणी देणं, लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यांच्या शर्तीचा भंग करण्यास चिथावणी देणं याकरता मनाई करण्यात आलेली. परंतु या मनाई करता पुढील अपवाद असतील तर ते कोणते? आयुक्तांनी मान्यता दिलेल्या सूची किंवा किमतीच्या याद्या, राज्याबाहेर प्रकाशित झालेले कोणतेही वर्तमानपत्र किंवा प्रकाशनाचे साहित्य, राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेच्या तारखेपूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेले कोणतेही प्रकाशनाचे साहित्य, राज्य शासनाने अधिकृत अधिसूचनेद्वारे वगळलेली अशी कोणतीही जाहिरात. परंतु राज्याबाहेर प्रकाशित झालेल्या अशा प्रकाशन साहित्याचे राज्यात प्रसार, वाटप, विक्री करण्यास राज्य शासन अधिसूचनेद्वारे मनाई करू शकेल. कलम 24A हे प्रकरण काही पदार्थास लागू नसणे. प्रकरण 3 मधील कोणतीही तरतूद मादक दारू म्हणून वापरण्यास अयोग्य असा मद्यार्क असलेला पुढील कोणत्याही पदार्थास लागू होणार नाही. त्याच्यामध्ये काय आहे? 1. प्रसाधनीय सिद्ध पदार्थ. 2. औषधींमध्ये वापरण्यात येणारा सिद्ध पदार्थ. 3. पूर्ती प्रतिबंधक सिद्ध पदार्थ किंवा द्रावण. किंवा 4. स्वाद आणणारा अर्क, सत्व किंवा सरबत. आता त्याबाबत काही परंतु काय तर असा पदार्थ कलम 59A मध्ये दिलेल्या वर्णनाशी जुळणारा असला पाहिजे व त्यात दिलेल्या पदार्थाबर हुकूम तयार केलेला असला पाहिजे. कलम 59A आणि कलम म्हणजे काय? कलम 24A अंतर्गत नमूद केलेले पदार्थ तयार करणे. तसेच कोणताही असा पदार्थ हा कलम 31A अन्वये दिलेल्या लायसनाखेरीज खरेदी करता येणार नाही किंवा जवळ बाळगता येणार नाही किंवा वापरता येणार नाही. आता याद्वारे अशी तरतूद करण्यात येत आहे की कोणत्याही व्यक्तीने कोणताही असा सिद्ध पदार्थ पिता कामा नये. कलम 65 मादक द्रव्ये किंवा भांग यांची बेकायदेशीररित्या आयात करणे इत्यादी बद्दल शास्ती. या अधिनियमाचे तरतुदींचे उल्लंघन करून पुढील कृती केल्यास 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत किंवा 25,000 पासून ते 50,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. आता मादक द्रव्य म्हणजे अफू व्यतिरिक्त जे मादक द्रव्य आहे किंवा भांग यांची आयात, निर्यात किंवा वाहतूक करणं, मादक द्रव्य तयार करणं, दारूची भट्टी किंवा दारू गाळण्याचा कारखाना बांधणं किंवा चालवणं, दारू बाटलीत भरणं, मादक द्रव्य किंवा भांग विकणे, विकत घेणे किंवा जवळ बाळगणं, अफू व्यतिरिक्त कोणतेही मादक द्रव्य तयार करण्यासाठी साधन साहित्य वापरणे किंवा जवळ बाळगणे किंवा भांगेची लागवड करणे किंवा तिचा साठा करणे. या बाबतीतील शास्ती म्हणजे 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत आणि 25,000 पासून ते 50,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. कलम 66 भांगेची कायदेशीररित्या लागवड करणे व ती गोळा करणे किंवा इतर गोष्टीबद्दल शास्ती. या अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन करून केलेली पुढील कृती शिक्षेस पात्र असेल. मादक द्रव्य अफू व्यतिरिक्त जे मादक द्रव्य आहेत किंवा भांग यांचे सेवन करणं किंवा ते वापरणं, ताडी देणारे झाड छेदणं किंवा तशी परवानगी देणं, ताडी देणाऱ्या झाडापासून ताडी काढणं किंवा तशी परवानगी देणं. आता पहिल्या अपराधासाठी काय आहे शिक्षा तर 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा 6 महिन्यापर्यंत कारावास प्लस 10,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड. आता न्यायालय विशेष व पुरेशा कारणांशिवाय पुढील शिक्षा देऊ शकणार नाही तर ते काय 3 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 5,000 रुपयापेक्षा कमी नाही. दुसरा अपराध 2 वर्षापर्यंत प्लस 20,000 रुपयापर्यंत आणि न्यायालय पुरेशा व विशेष कारणाशिवाय पुढील शिक्षादेश देऊ शकणार नाही. त्यामध्ये आहे 6 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 10,000 रुपयापेक्षा कमी नाही.
तिसरा व त्यानंतरचा अपराध 2 वर्षापर्यंत प्लस 20,000 रुपयापर्यंत आणि न्यायालय पुरेशा व विशेष कारणाशिवाय 9 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 10,000 रुपयापेक्षा कमी नाही असा शिक्षादेश देऊ शकणार नाही. शासनाद्वारे किंवा स्थानिक प्राधिकरणाद्वारे चालविण्यात जाणाऱ्या रुग्णालयात किंवा विहित संस्थेमध्ये मद्यार्क मनाई असणार नाही. आरोपी व्यक्तीच्या रक्तातील मद्यार्काचे प्रमाण हे 0.05% पेक्षा कमी नाही असे दाखवून दिल्यास साबित करण्याची जबाबदारी ही संबंधित आरोपीवर असेल. कलम 66A अफूची बेकायदेशीररित्या आयात करणे वगैरे याबद्दल शास्ती. तर पहिल्या अपराधासाठी आहे 3 वर्षापर्यंत. हे प्रत्येक अपराधाला समान शिक्षा आहे, म्हणजेच पहिला अपराध, दुसरा अपराध, तिसरा किंवा त्यानंतरचा अपराध, तर त्याच्यासाठी समान शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत प्लस द्रव्यदंड. आणि पहिल्या अपराधाकरता न्यायालय 6 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 500 रुपयापेक्षा कमी नाही. दुसऱ्या अपराधाकरता 9 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 1,000 रुपयापेक्षा कमी नाही. तिसऱ्या व त्यानंतरच्या अपराधाकरता 1 वर्षापेक्षा कमी नाही आणि 1,000 रुपयापेक्षा कमी नाही असा शिक्षादेश देऊ शकणार नाही. कलम 67 विप्रकृत मद्यसारात फेरबदल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शास्ती. तर कलम 21 चे उल्लंघन केल्यास 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत किंवा 25,000 पासून ते 50,000 रुपयापर्यंत किंवा दोन्हीही शिक्षा असेल आणि साबित करण्याची जबाबदारी ही आरोपीवर असेल. कलम 67(1)(a) विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थात फेरबदल करणे किंवा फेरबदल करण्याचा प्रयत्न करणे याबद्दल शास्ती. कलम 21(a) चे उल्लंघन केल्यास शिक्षा वरील प्रमाणेच आहे, म्हणजे 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत किंवा 25,000 पासून ते 50,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. आणि सेम कंडिशन साबित करण्याची जबाबदारी ही आरोपीवर असेल. कलम 67(1)(b) औषधोपचारासंबंधी असलेल्या तरतुदींचे उल्लंघन केल्याबद्दल शास्ती. तर कलम 22(a) चे उल्लंघन केल्यास 6 महिन्यापर्यंत किंवा 10,000 रुपयापर्यंत किंवा दोन्हीही शिक्षा होतील. कलम 67(a) कलम 59(a) च्या तरतुदींचे उल्लंघन करून कलम 24(a) मध्ये नमूद केलेले पदार्थ तयार करण्याबद्दल शास्ती. कलम 59(a) आणि कलम 59(a)(a) चे उल्लंघन केल्यास 1 वर्षापर्यंत किंवा 10,000 रुपयापर्यंत किंवा दोन्हीही शिक्षा होतील. आता कलम 59(a) काय आहे, तर त्याच्यामध्ये आहे कलम 24(a) मध्ये अंतर्भूत असलेले नमूद केलेले पदार्थ तयार करणे आणि कलम 59(a)(a) काय आहे, कलम 24(a) च्या अंतर्गत नमूद केलेल्या पदार्थांच्या उत्पादनावर नियंत्रण. आता या कलमान्वये सिद्धपराध व्यक्तीस किंवा कलम 4 अन्वये तडजोड म्हणून कोणतीही रक्कम भरलेली आहे अशा व्यक्तीस अशा सिद्धपराधाच्या किंवा रक्कम भरल्याच्या तारखेपासून 1 वर्षाच्या मुदतीपर्यंत कलम 24(a) अंतर्भूत असलेल्या पदार्थाच्या बाबतीत पुढील अधिकार नसतील: तयार करणे, आयात करणे, विकणे. तसेच या पोटकलमाचे उल्लंघन केल्यास कलम 65 प्रमाणे शिक्षेस पात्र. शिक्षा 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत किंवा 25,000 पासून ते 50,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. कलम 67(b) पोट कलम 1 खाली आयुक्ताची खात्री करून देण्यात किंवा कलम 59(b) पोट कलम 2 अन्वये दिलेल्या आदेशांचे पालन करण्यात कसूर केल्याबद्दल शास्ती. कलम 24(a) मध्ये नमूद केलेल्या पदार्थांपैकी कोणतेही पदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तीने जर असा पदार्थ कलम 59(a) मध्ये दिलेल्या वर्णनाशी जुळता आहे व त्यात दिलेल्या मर्यादाभर हुकूम तयार केलेला आहे असे आयुक्तांची खात्री होईल अशा रीतीने दाखविण्यात कसूर केल्यास त्याचे लायसन रद्द करण्यात येईल. 2. कलम 59(b) पोट कलम 2 अन्वये आयुक्ताने दिलेल्या कोणत्याही आदेशाचे पालन करण्यात
जी कोणतीही व्यक्ती कसूर केल्यास शिक्षा 10 वर्षापर्यंत किंवा 10,000 रुपयापर्यंत किंवा दोन्हीही. कलम 67C. कलम 59C आणि 59D च्या तरतुदींचे उल्लंघन करून विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ जवळ बाळगण्याबद्दल शास्ती. ए. कलम 59C च्या तरतुदींचे उल्लंघन करून परवान्याखेरीज विहित केलेल्या परिणामापेक्षा अधिक प्रमाणात कोणताही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ जवळ बाळगील किंवा कलम 59D च्या तरतुदींचे उल्लंघन करून कोणताही विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ तयार करील, विकेल, विक्रीसाठी बाटलीत भरील किंवा त्याची आयात निर्यात परिवहन करील. सी. कोणताही मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ प्राशन करील 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत किंवा 25,000 पासून ते 50,000 रुपयापर्यंत किंवा दोन्हीही. कलम 68. दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे वगैरे याबद्दल शास्ती. तर त्याची शास्ती सेम आहे, 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत किंवा मग 25,000 पासून ते 50,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्ही. कलम 83. कट करण्याबद्दल शास्ती. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती या अधिनियमाखालील कोणताही अपराध स्वतः करण्याचे किंवा दुसऱ्या व्यक्तीकडून करविण्याचे ठरवतील, लायसन, परवाना, पास किंवा प्राधिकारपत्र यांच्या शर्तीचा भंग करण्याचे आपसात ठरवतील, तर त्याच्यासाठी शिक्षा आहे 3 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत किंवा 25,000 पासून ते 50,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्हीही. कलम 84. कोणत्याही गुत्त्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून आल्यास शास्ती. जो कोणी व्यक्ती कोणत्याही दारूच्या गुत्त्यात दारू पिऊन धुंद झाल्याचे आढळून येईल किंवा दारू पित असताना आढळून येईल किंवा दारू पिण्यासाठी तेथे हजर असल्याचे आढळून येईल, त्याला 5,000 रुपयापर्यंत द्रव्यदंडाची शिक्षा होईल. कलम 85. सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धुंद झाल्याबद्दल व गैरशिस्त वागणुकीबद्दल शास्ती. तर पहिला अपराध 6 महिन्यापर्यंत सश्रम कारावास प्लस 10,000 रुपयापर्यंत दंड आणि दुसरा व त्यानंतरचा अपराध 10 वर्षापर्यंत सश्रम कारावास प्लस 10,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड. न्यायालय पुरेशा कारणांशिवाय पुढील अध्यादेश देऊ शकणार नाही. तर पहिल्या अपराधाकरता 3 महिन्यापेक्षा कमी नाही प्लस 5,000 रुपयापेक्षा कमी नाही आणि दुसरा अपराध व त्यानंतरचा अपराध 6 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 7,500 रुपयापेक्षा कमी नाही आणि शाबितीची जबाबदारी ही आरोपीवर असेल. कलम 86. या अधिनियमाखाली अपराध करण्यासाठी कोणतीही जागा वापरण्याची परवानगी देण्याबद्दल शास्ती. या अधिनियमाखालील अपराध करण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही व्यक्ती आपली जागा वापरण्यास परवानगी देईल: जागेचा मालक, जागेचा भोगवटा करणारा, जागेचा वापर करणारा, जागेची व्यवस्था पाहणारा. तर त्यासाठी सर्वसाधारण शिक्षा आहे 6 महिन्यापर्यंत किंवा 10,000 रुपयापर्यंत किंवा दोन्हीही. परंतु न्यायालय विशेष व पुरेशा कारणांशिवाय पुढील शिक्षादेश देऊ शकणार नाही. तर ते काय आहे? 3 महिन्यापेक्षा कमी नाही आणि 5,000 रुपयापेक्षा कमी नाही. एखाद्या मालकाने आपली जागा भाडेपट्टी कराराने दिलेली असल्यास जोपर्यंत तो मालक आपल्या अशा अपराधामध्ये सक्रियपणे सहभागी झाला असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो अशा अपराधासाठी जबाबदार नसेल. कलम 89. दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरविल्याबद्दल शास्ती. एखाद्या व्यक्तीने या अधिनियमाद्वारे अधिकार प्रदान झालेल्या व्यक्तीस दुर्भावपूर्वक व खोटेपणाने माहिती दिल्यामुळे एखाद्या जागेची झडती घेण्यात येईल, एखादा माल जप्त करण्यात येईल, एखाद्या व्यक्तीस अटकावून ठेवण्यात येईल, तर त्याकरता शिक्षा आहे 6 महिन्यापर्यंत कारावास किंवा 10,000 रुपयापर्यंत द्रव्यदंड किंवा दोन्हीही. कलम 119. विवक्षित अपराध जामीन घेण्यास अयोग्य आहेत. तर म्हणजेच पुढील अपराधे अजामीनपात्र आहेत. तर त्याच्यामध्ये काय? कलम 65, कलम 67, कलम 67(1)(a), कलम 67(c), कलम 68, कलम 70, कलम 72, कलम 83.
तर 65 मध्ये काय आहे, मादक द्रव्य आणि भांग यांची कायदेशीररित्या आयात करणे इत्यादी बद्दलची असते. कलम 67 विप्रकृत मद्यसारात बदल करणे किंवा फेरबदल करणे याबद्दलची असते. कलम 67 1 ए विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थात बदल करणे किंवा फेरबदल करणे किंवा त्याचा प्रयत्न करणे याबद्दलची असते. कलम 67 सी, कलम 59 सी आणि 59 डी च्या तरतुदींचे उल्लंघन करून विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्ध पदार्थ जवळ बाळगणे याबद्दलची असते. कलम 68 दारूचा सार्वजनिक गुत्ता उघडणे वगैरे याबद्दलची असते. कलम 70 काकवीची बेकायदेशीररित्या आयात करणे वगैरे बद्दलची असते. कलम 72 काय मादक पदार्थ नेण्याबद्दलची असते. कलम 83 काय कट करण्याबद्दलची असते. हे सर्व अपराध हे अजामीनपात्र आहेत. कलम 123 अपराध्यास अटक करणे व निषिद्ध पदार्थ जप्त करणे. राज्य शासनाने प्राधिकृत केलेल्या